हाय नमस्कार सर्वांना। आता दिवाळी आहे म्हटल्यावर फराळ तर झालाच पाहिजे आणि आज मला सुट्टी देखील आहे, त्याच्यामुळे आम्ही आज फराळ करायचा घाट घातलाय। पण झालंय असं की आई आणि पप्पा गेलेत हलकर्णीला चिन्नी काढायला। चिन्नी म्हणजेच रताळी, आमच्याकडे त्याला चिन्नी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला सांगा। तर आमचं अजून काही दिवाळीचं सगळं सामान वगैरे काय आणलेलं नाही, आता मलाच जावं लागणार आहे। त्याच्यामुळे मी नंतर श्रीधरला घेऊन जाणार आहे चंदगडला आणि सगळा बाजार करून घेऊन येऊन नंतर त्याची तयारी करणार आहे। पण त्याआधी ना मला आता जेवण बनवायचं आहे, म्हणजे भाजी भाकरी आणि आमटी बनवायची। आईनं तर सकाळीच कुकर लावून गेले, त्याच्यामुळे ते करून नंतर मी माझं आवरून नंतर आम्ही जाणार आहे बाजार करायला। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। आम्ही काय काय बनवणार आहे आणि कोणते कोणते पदार्थ बनवणार आहोत ते नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घरातली तर आता सगळीच कामं झालीत आणि माझं पण आवरून झाले। मी आता सगळं आवरून म्हटलं नंतरच फ्रेश होऊ, म्हणून मग सगळी कामं झाल्यावर आता फ्रेश झाली आहे। आता श्रीधरचं ना तो किल्ला घालतोय ना, तर त्याच्यासाठी तो काय काय साहित्य तयार करतोय, तर त्याचं ते काम चालू आहे। त्याचं एकदा का ते काम झालं की आम्ही जाणार आहे आता चंदगडला, जे फराळाचं सामान आणायचं आहे आम्हाला।
आणि मग आता आपण चंदगडमध्येच भेटू. आता आई पण आली आहे आणि आता आम्ही फराळाला सुरुवात करणार आहे. आता वेळ झाली संध्याकाळची. पण ना मगाशी मी चंदगडला जाणार होते पण कॅन्सल केलं जायचं कारण गाडीवर जागाच नव्हता. श्रीधर दादा आणि दादाचा एक छोटा मुलगा पण आहे, तो पण जाणार होता. मग मला कुठं जागा मिळणार गाडीवर, म्हणून मी म्हटलं तुम्हीच जावा, मी थांबते आणि तुम्ही साहित्य घेऊन या. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय साहित्य आणले. हो बाई, 2 किलोची उडा आहे श्रीधर. आपण जसजसे मोठे होत जातो ना तसतशा काही जबाबदाऱ्या ह्या आपोआपच आपल्या वाट्याला येतात. कुणी सांगत नाही पण आतूनच वाटतं हे आता माझं काम आहे. आता ही फराळाची जबाबदारी सुद्धा ना तशीच मी स्वतःहून घेतली. गेली 2 वर्ष झाली दिवाळीचा सगळा फराळ मीच करते. जबाबदारी नाही पण आवड म्हणून करते. मी लहान होते तेव्हा तर आई फराळ बनवायची आणि मी फक्त हाताशी असायचे आणि आता उलट झालंय. मग ते तिकडे गेल्यात ना. दिवाळीचं फराळ एकाच दिवशी बनवणं काही खायचं काम नाही, पण मला वाटत होतं सगळं एकाच दिवशी बनवून होईल, पण ते काही शक्य झालं नाही. दिवाळीच्या अगोदरच शंकरपाळी बनवायची होती, पण ते काय बनवणं झालं नाही. त्यामुळे शंकरपाळी तर दिवाळीच्या 2 दिवसानंतरच बनवायचा प्लॅन केला.
आता हे सामान ना मी बहिणीच्या लग्नात रुखवत तयार करण्यासाठी आणलेले, तर त्याच्यापासूनच मी कंदील बनवणार होते छोटे छोटे. जास्त